पुसद शहरात पसरलेली एक अफवा की पुसद शहरातले पेट्रोल आणि डिझेलचा स्टॉक संपलेला आहे, त्यामुळे प्रत्येक पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांची गर्दीही झालेली आहे। आता आपण आलो आहे श्री रामदेव बाबा पेट्रोलियम येथील जे भंडारी दादा आहे यांच्याशी चर्चा करण्यासाठी। आता हे इथलचे ऑनर आहेत, यांच्याच मार्फत जाणून घेऊ कशा प्रकारे पेट्रोल डिझेलचा साठा यांच्याकडे उपलब्ध आहे, वरून यांना मिळत आहे। खरंच जे स्टॉक उपलब्ध नाही अशा ज्या अफवा पुसद शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चिल्या जात आहे ते योग्य आहे का, ते खरंच खऱ्या आहेत का, याबद्दल आपण त्यांच्याच मार्फत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। नमस्कार दादा। पेट्रोल आणि डिझेल याच्यामध्ये सध्या पेट्रोल जे आहे भरपूर उपलब्ध आहे, पेट्रोलची काही अडचण नाही आहे। डिझेल मात्र रिक्वायरमेंटच्या हार्डली 50% पर्यंतच उपलब्ध होत आहे कंपनीकडून। आम्ही वारंवार रिक्वेस्ट करूनही आम्हाला 50%च्या वर डिझेल उपलब्ध होत नाही आहे। आणि उद्या रामनवमी आहे, पोहरादेवीच्या यात्रेच्या नुसार खूप गाड्या बाहेर गावच्या कोण येत असतात आणि त्याच्यामुळे आम्हाला ही खूप अडचण जात आहे। प्रॅक्टिकली इथे खूप त्रास जात आहे। ज्याप्रमाणे आता आपण बघत आहे, काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणावर पुसद शहरामधले जे पेट्रोल पंप आहे यावर गर्दी बघायला मिळाली। एकदम अचानक हा प्रसंग घडला, तर तुम्ही कशा प्रकारे ते हाताळलं? गर्दी एकदम अचानक चालू झाली, त्यावेळेस आम्हाला एकतर आमचा सगळा स्टाफलाही पूर्ण बोलवावं लागलं आणि लोकांना ज्यांना समजू शकते त्यांना आम्ही समजावून सांगितलं की दादा गडबड करू नका, पेट्रोल सफिशियंट आहे। मात्र लोकांच्या मनातली भीती काही चालली नाही आणि ज्याला 100 रुपयाचं भरायचं असतं रुटीन तो 500-500 रुपयाचा भरून चालला। असे असल्यामुळे ही सगळ्या गर्दी होत आहे आणि लोक खूप पॅनिक झालेले आहेत। आपण मोठ्या प्रमाणावर बघत आहे की लोक पाण्याच्या बॉटलीपासून मोठमोठ्या कॅनीपर्यंत पेट्रोल डिझेलचा स्टॉक करत आहे, हे खरंच योग्य आहे का आणि हे धोकादायक आहे किंवा कसे, हे तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगा। पेट्रोलचा स्टॉक करणे हे पूर्णपणे धोकादायक आहे। पेट्रोल कोणालाही आम्ही बॉटलमध्ये किंवा कॅनमध्ये देत नाही आहे आणि ते चुकीचं सुद्धा लिगली सुद्धा पॉसिबल नाही आहे, ते बरोबर नाही आहे। आणि डिझेलचं असं आहे की कॅनमध्ये शेतीवाले जे कस्टमर येतात, ट्रॅक्टरवाले आहेत आणि काही जनरेटरवाले, आता यांना हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे की ती वस्तू जिथे येईल, त्यामुळे त्यांना डिझेल कॅनमध्ये देणं जरुरी आहे। मात्र तरी सध्या उद्या रामनवमीपर्यंत आम्हाला SDO साहेबांनी जसं सांगितलं की डबकी वगैरे देऊ नका, तर आम्ही ते जे पॉसिबल आहे तेवढं ते करतच आहे। आम्हाला अशी माहिती मिळाली की आज पुसद लेवलवर पेट्रोल विषयासंबंधीची एक बैठक पार पडली, अधिकारी आणि कर्मचारी प्लस जे पेट्रोल ऑनर आहेत, पेट्रोल पंप ऑनर, तर नेमकं यामध्ये काय चर्चा आणि तोडगा निघाला? चर्चा झाली त्यावेळेस साहेबांनी सगळ्यांना स्टॉक फिगर विचारले की किती स्टॉक आहे काय नाही, आणि वस्तुस्थिती ही आहे की एकही पेट्रोल पंप ड्राय झाला नाही, माल आहे। आणि फक्त तो थोडंसं पब्लिकची जास्त गर्दी असल्यामुळे विकताना थोडासा त्रास जात आहे, नाहीतर स्मूथ रुटीनमध्ये जी गर्दी असते तर एवढी आम्ही हाताळताना आम्हाला काही त्रास होत नाही। पण लोक गर्दी केल्यामुळे ती ट्रॅफिक कंट्रोल करणे वेळीच 4 व्हीलरवाले आहे, 2 व्हीलरवाले आहे, ॲटोवाले आहे, हे सगळ्यांना ज्या हाताळताना थोडीशी त्रास होत आहे। बाकी स्टॉक आहे आणि साहेबांनी आम्ही सगळ्यांनी ते सांगितलं की स्टॉक सगळ्यांजवळ आहे। डिझेलचा स्टॉक मात्र पुरेसा नाही आहे, पेट्रोल मात्र सर्वांकडे आहे आणि त्या जसं आहे त्या हिशोबाने आम्ही बरोबर विक्री करत आहे। जनतेला तुमच्या मार्फत काय आवाहन करता येईल? जनतेला आम्ही हीच रिक्वेस्ट करू की पेट्रोल वगैरेसाठी एकदम असे पॅनिक होऊ नका, पेट्रोल भरपूर उपलब्ध आहे कंपनीमध्ये, पेट्रोलच्या साठ्याचा काहीच अडचण नाही आहे आणि आपली रिक्वायरमेंट जी आहे ती फुलफिल होते। आज 100चा भरणारा जेव्हा 500चा भरत आहे, त्यामुळे जे काय एक तर वेळही लागते, गर्दी तिथं त्यावेळेस तेवढी जास्त राहते आणि सगळ्याच प्रकारे जे आहे पब्लिकला, जनरल पब्लिकचा त्रास होत आहे। आम्ही तर हँडल करतच आहे, मात्र त्याच्यामुळे दुसरे पब्लिक आणि गर्दी असल्यामुळे सगळेजण जे आहे फॅमिली सहित आहे, कोणी आलं की ते थोडासा मग इरिटेट होऊन जात आहे। त्यांना त्रास, सगळ्यांना हीच रिक्वेस्ट आहे की स्टॉक व्यवस्थित आहे पेट्रोलचा, काही काळजी करू नका, सगळ्या पेट्रोल पंपवर आमच्या तुम्हाला व्यवस्थित माल मिळत आहे आणि मिळणार। हे होते पुसद शहरातील श्री रामदेव बाबा पेट्रोलियमचे ऑनर भंडारी दादा। आणखीही या विषयासंबंधी वेगवेगळ्या अपडेट घेऊन येत राहू, बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।